आपण इथं मसा यात्रेला आला किती वेळ आहे इकडे? जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष आम्हाला इथे मसा यात्रेला झाले आणि सांगायचं म्हटलं तर माझं माहेरच इकडचं आहे, त्याच्यामुळे मसा यात्रेची आणि माझी खूप जुनी गाठ आहे. पण जेव्हापासून माझं लग्न होऊन मी जुन्नरला गेली, पण त्याच्या आधीपासून लांडे साहेब मसा यात्रेला येत होते. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की मसा यात्रा ही आपली का वाटते, कारण जवळजवळ आता मसा यात्रेमध्ये बैलांचा बाजार हा खूप मोठा असतो. पण 2006-07च्या दरम्यान असं काहीतरी व्हायचं की बैलांची कासरं सोडून अक्षरशः बैल घेऊन जात होते. तर त्यावेळी होणारा अन्याय जेव्हा लांडे साहेब मशामध्ये येत होते तर त्यांच्यामुळे हा अन्याय थांबला गेला. म्हणून इथे दरवर्षी लांडे साहेबांना अनेक माणसं आणि अनेक मंडळी बैल बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी जी येत असतात ती लांडे साहेबांशी जोडलेली आहेत. आणि ही माणसं अगदी प्रामाणिक आणि निष्ठेने दरवर्षी सालाबाद प्रमाणे लांडे कुटुंबाच्या समवेत या मसा यात्रोत्सवात येत असतात. तसेच मी पुनश्च म्हणेल की इथे सर्वच जे प्रेमाने आणि आपुलकीने आमच्या कुटुंबात आणि या यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेत, देवा म्हसोबाच्या चरणी प्रार्थना करते की प्रत्येकाला उदंड आयुष्य मिळू दे आणि चांगलं आरोग्य मिळू दे आणि सर्वांना या मसा यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. तुम्ही आता तुमच्या विरोधात प्रचार गावोगावी सुरू केलेला आहे त्यांनी, परंतु तुम्ही किंवा तुमचे सासरे देवराम लांडे तुम्ही इथं स्थान मांडू नये. नाही, प्रचार त्यांचा प्रचार करण्याचा परिचित असेल, पण दरवर्षी सालाबाद प्रमाणे न चुकवता इथली सुद्धा माणसं वाट बघत असतात. प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी केलेली चांगली नसते. काही माणसं जी माणुसकी जपावी लागते त्यासाठी आम्ही न चुकवता आम्ही या मसा यात्रेत आपल्या माणसांसाठी आलेलो आहोत. देवराम लांडे यांच्यावर काल एक मेळाव्यामध्ये टीका करण्यात आली की देवराम लांडे जातीवादी आहेत, त्यामुळे त्यांना इथले मतदार थारा देणार नाही. काय वाटतं तुम्हाला? मी असं म्हणणार नाही, कारण जेव्हा अपघात होतो, जेव्हा कोणावर संकट येतं, तेव्हा कोणताही विचार न करता लांडे साहेब सगळ्यात आधी तिथे पुढे उपस्थित असतात. आणि मी म्हणेल की प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतो, म्हणून आम्ही आदिवासी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, पण आम्ही कोणत्याही जातीचा दुराभिमान कधीच केलेला नाही. सर्व माणसं आणि सर्व धर्म समभाव या भावनेने जगणारे आम्ही आहोत आणि हीच भावना आम्हाला प्रत्येक माणसाशी आपुलकीने नातं जोडायला शिकवते आणि ते टिकवण्याचा वासही आणि इच्छाही आमच्या मनामध्ये नेहमीच असते. जातीवाद जर म्हटलं तर हे यांचं नाव सांगतील. कबड्डी सांगा बरं, मी कसं देवराम लांडे ना एकदम म्हणजे जाती काय नाही व्यवस्थित सगळ्यांना सांभाळून मला सांगा तुम्ही का मग आता जे पाठीमागचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी ते सतत देवराम लांडेच्या विरोधात बोलत असतात किंवा देवराम लांडेंना आम्ही मदत करणार नाही असं म्हणतायत. आता चांगलं काम करणाऱ्याला आडकाठी तर असतेच. आंब्याच्या झाडाला दगड पडतात ते किंवा बाबळीच्या झाडाला नाही मारत कोणी. तर आम्ही आमचं कोणी किती टीका टिप्पणी केलं तरी आम्ही आमचं काम जसं करत आलोय, सत्ता असतानाही नसतानाही तसं करत राहणार आहोत. आणि पुढील ज्याचं काम चांगलं, जसं लांडे साहेब म्हणतात, ज्याची शेव गोड असेल ते सगळेच घेतील. याच हिशोबाने त्यांनी जर चांगलं काम केलं, भविष्यात जर चांगले करत असतील तर जनता जनार्दन आहे, त्यांच्या निर्णयावर आम्ही सर्वस्व सोपवून दिलेलं आहे. त्यांना जे वाटेल तो सर्वस्वी निर्णय त्यांचा असेल. देवराम लांडे शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, इकडे तिकडे जातात आणि अचानक राष्ट्रवादीमध्ये गेलेत, येऊ पाहत आहेत, कसं काय ऍक्सेप्ट करायचं अशी टीका होती, काय सांगा? पहिले सांगायचं म्हटलं तर माणसाला स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि पक्ष बघायचं म्हटलं तर लांडे साहेब जरी सेनेमध्ये असले तरी आमचं प्रेम आहे बेनके कुटुंबावर. मी आणि माझे मिस्टर अमोल लांडे असतील आणि ही पक्षविरहित आमची बेनके कुटुंबाशी नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की जरी सुख दुःख आमचं कर्तव्य असलं तरी कामाच्या हिशोबाने आम्हाला राष्ट्रवादी पक्षासोबत काम करायची संधी मिळाली तर आम्ही नक्कीच करणार. असं म्हटलं जातंय का तुम्ही म्हणता का तुमचं प्रेम बेनके कुटुंबावर आहे, परंतु बेनके कुटुंब हे सुनीता बोर्डे यांची शिफारस करणार आहेत असे राष्ट्रवादीतले काही लोक म्हणतायत. आता शिफारस तशी बेनके कुटुंबाकडे आमची पण आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याबद्दल नाही काही बोलू शकत. काय वाटतं, तुम्ही पाठीमाग अजितदादांना भेटलात, काहीतरी तुमच्या हस्ते काय कॅलेंडरचं लोकार्पण काय उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, चर्चा काय झाली त्यावेळी? चर्चा म्हणण्यापेक्षा दादांनी आशीर्वाद दिला आणि कोणत्याही गोष्टीचं काही न करता की तुम्ही चांगलं काम करा, जसं जर माझा आदर्श ठेवून तुम्ही पुढे काम करणार असाल तर माझी नक्की शुभेच्छा तुम्हाला असेल असं दादांनी त्यावेळेस सांगितलंय. तुमचं तिकीट अद्याप जाहीर न होण्याचं कारण काय?
अजून कोणतंच जाहीर कोणाचंच जाहीर नाहीये. काय वाटतं का इतका विलंब? आता तुम्ही समजा सांगताय की तुम्हाला फिक्स तिकीट आहे, मग ते जाहीर का करत नाहीत? तुम्हाला असं वाटतं का सुनीता बोराडे यांना तिकीट देण्यात येईल म्हणून? नाही. निवडणूक लागली कधी जाहीर होईल ताबडतोब. अजून निवडणूक जाहीर नाही कोणताही त्यामुळं- प्रोग्राम जाहीर नाही आणि मुळात संयमाचं फळ चांगलंच असतं. तर आम्ही संयम ठेवून आहोत. जे नेते असतील पक्षाचे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आणि तुमच्या विरोधामध्ये तुमचे ऐका ना, ताईंना बोलू दे ना. राष्ट्रवादी पक्ष सरचिटणीस अमोल भाऊ आहेतच ना, विशेष नाही ना, पक्षातच आहे ते. तुमच्या विरोधात किंवा लांडे कुटुंबाच्या विरोधात आदिवासी भागातले जे बाकीचे काही नेते आहेत, मारुती वाळ झाले किंवा बाकीचे नेते, काळू शेळकंदे वगैरे या ते कायमचेच आहेत ना, त्यांचा विचार नाही करत आम्ही. विरोध ते कायमचेच आहेत. ते आयुष्यावर खेळलं, जनता आमच्या बरोबर आहे. ते कोणाची तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांच्या गावामध्ये काय आहे त्यांचं आपण पाहिलंय आमदार साहेबांच्या निवडणुकीला. ते त्यांचं नका नाव घेऊ. त्यांची गावामध्ये किती ताकद आहे आणि त्यांच्या गावात आम्हाला किती मतदान झाले हे तुम्ही मतदाराला शोधा. त्याच्यामुळे त्यांचं नाव नाही घ्यायचं आणि त्यांची आम्हाला टीका करायची नाही. राहिला प्रश्न जातीवादाचा, हे खरं तर हे गोलब साहेब इथं आहेत, 2 मिनिटं बोला जातीवादी आहे का मी कसं आहे. साहेबांचं आणि माझं साहेबांचे वडील थोडक्यात जुने पैलवान, तिथपासूनचे आमचं प्रेम दांडग म्हणजे भावाचंच नातं. आणि राजकारण कधी आम्ही दोन्ही भावांनी कधी संगती आणलं नाही आणि जातीवाद हा विषयच नाही त्यांच्याकडं. अगदी गोर गरीब बाबड्यांना सांभाळून घेणारा माणूस. निवडणूक आली का लांडे साहेबांना ते जातीवादी करतात, पण जेव्हा मदत करतात तेव्हा कधी ते म्हणत ज्या नाही. वेळेला दांगड साहेब होते, दांगड साहेब म्हणले फक्त आपल्या देवरामला सोडायचं नाही गोलब पैलवान, त्या भाषेत सांगितलं. देवराम लांडे मदतीचा बहाणा करून स्वतःच म्हणजे चमकोगिरी करतात, फोटो व्हिडिओ काढतात, एकदा फोटो व्हिडिओ झाले का निघून जातात. अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही मला. मला या प्रश्नाची खरंच आतुरता होती, कारण काही न केलं तरी लोक बोलतात आणि कारण ही गोष्ट टिपून ठेवणं गरजेचं असतं. कारण आपल्याला समोरचं जेव्हा विचारतो तेव्हा ही गोष्ट दाखवणं पण आणि त्याचं प्रूफ असणं गरजेचं असतं. त्यासाठी आणि आपण काय केलंय, समाजासाठी काय करतो ही गोष्टही आपल्याकडे राहावी यासाठी आम्ही तो चित्ररेखट करत असतो. संदीप भाऊ मारुती शहर जावळे हे वर पठारगावचे 5 गावचे कार्यकर्ते, ते 2 मिनिटं बोलतील. साहेब असं झालं. सर मला ऐकायचं का? 2च मिनिट. मला फक्त एवढंच बोलायचे का आदिवासींचा कार्यकर्ता, आदिवासींचा राखणदार एवढाच माणूस आहे देवराम शेठ लांडे. आणि त्यांच्या पाठीमाग त्यांची सुनुबी यांना आम्ही भरघोस मताने निवडून येणार एवढाच विषय. यांचं जरा घ्या पठारी भागातलं. मी मारुती जावळे, शिवरेपतर्फे मिळणे देवराम साहेबांचा अध्यक्ष तेव्हापासून निवडून द्यायचं आम्हीच काम केलेलं आहे. ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तरी आतापर्यंत आम्ही त्यांच्याच मागे, शेवटपर्यंत आम्ही त्यांच्याच मागे राहणार. आणि माईचा एवढा प्रेम आहे आता त्यांच्यापेक्षा संबंध फार बारीकपासून तर फार लेडीजपर्यंत रात्रंदिवस आम्ही विसरते नाही. आणि कोणताही प्रसंग येऊ द्या, लांडे साहेबाला आदराला फोन करा, ते डायरेक्ट हिवरे पठार असो किंवा कोपरे मांडवा असो, तिथं तो अन्याय झाला तो सॉल्व करणार म्हणजे करणार. तो फार गरीब असो, दुसरे म्हणता असो किंवा दुसऱ्या जातीचा असो, त्यांनी कधी मागं पुढे पाहिलं नाही. हे विरोधक का टीका करतात? विरोधात करू द्या, पण माणूस आम्हाला नेता जर राहिला असेल तर आदिवासीला फक्त एवढाच माणूस राहिलेली थांबा. विरोधक का टीका करतात? ते करू तर दे. त्यांनी अजूनपर्यंत गरिबांकरता काहीच केलं नाही. काही केलं नाही. गरीब करता त्यांनी काहीच केलं काही नाही. केलं नाही, काय नाही. आणि साहेबांनी त्यांनी फक्त चिचोका सुद्धा दिला नाही. नाही. आणि अपेक्षा आमच्या माणसाने कधी केली नाही का आणि बुवा? असा माणूस आमच्या आदिवासी पट्ट्याला भागणं लाभणार नाही. लाभणार नाही. बरोबर आहे. पण बरोबर आहे. काल एका नेत्याने असं सांगितलं, ओबीसी नेत्यांनी, का आदिवासी मतांची दोन्ही सगळे आदिवासी असल्यामुळे विभागणी होईल आणि जी ओपनची गाव आहे ती देवराम लांडेंना विरोध करतील आणि सुनीता बोराडे निवडून देतील. ऐकून घ्या, मागील 10 वर्षापूर्वी ज्यांनी रॅली काढून ज्यांनी बर्थडे साजरा केला, काय ज्यांनी बर्थडे साजरा केला त्यांनी फक्त देवराम लांडेच अपेक्षा ठेवली का देवराम लांडेलाच जेलमध्ये घालायचा. का घालायचा? काय त्यानं चूक केलंय का? त्यानं काही चुकी केली नाही. एक मुद्दा ध्यानात घ्या, गरीब भाऊ संकट येणारही टाळणारा देवराम लांडे आदिवासीचा कैवारी आहे, एवढंच मला बोलायचं. हे देवळे गावचे पैलवान आहेत, हे आमच्या बिराडाने पहिले घेऊन आलेत, यांच्याकडून थोडं मतदान देवळे गावचे ते. नमस्कार. काही तुम्ही ऐकलेच असं प्रश्न उत्तर. आम्ही सगळे प्रश्न ऐकले, पण जे लोक त्यांना विरोध करतात
त्याच्या पाठीमागे त्यांचं एक काय होतं की देवराम लांडेकून जे योजना भेटेल ते आपण स्वतः खायचे आणि समाजाला द्यायचे नाही, आणि ते आता त्यांना भेटत नाही. त्याच्यामुळे देवराम लांडे साहेबांना ते विरोध करतात आणि समाजाला दोष ठरवून त्यांचा मोठेपणा सांगतात. मला सांगा, काल त्या मेळाव्यामध्ये काही म्हणजे वारकरी पंथातली अनेक लोक आली होती आणि ते डायरेक्ट राजकीय बोलू लागले आणि तुम्हाला विरोध करू लागले. समजा काही हरिभक्त पारायण असतील किंवा काय, ते कसं पाहता तुम्ही यात? मुळात म्हणजे मी असंच म्हणेल की शिक्षण का महत्वाचं असतं यासाठी, कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक व्यासपीठ नेमून दिलेलं असतं. दशकिरेला आपण दशकिरेतलंच भाषण केलं पाहिजे आणि म्हणजे श्रद्धांजली वाहिली पाहिजे. आणि आपण जेव्हा भक्ती संप्रदायात वळतो तेव्हा तिथेच जी महिला भगिनी असतात, लहान मुलं असतात, तरुण पिढी असते, यांना पण थोडंफार आपल्या आयुष्यातलं जे घडलेलं आहे अनुभव, ते मार्गदर्शन पर तिथे बोलणं गरजेचं असतं. आणि राहिलं राजकीय व्यासपीठ, हे आपल्याला आपली मतं मांडण्याचं व्यासपीठ आहेच. त्याच्यामुळे ज्या गोष्टी तिथल्या तिथे बोलल्या गेल्या पाहिजेत हे माझं मत आहे. आणि मला नाही वाटत की कुठे काय बोलावं, या गोष्टी मला कळतात. त्याच्यामुळे मी त्यांच्या वारकरी पंथातले जे देवाचं नाव घेतात ती लोक येऊन भाषण कसं काय करतात तुमच्या विरोधात? नक्की तुम्ही काय त्यांना त्यांचा मी एक त्याला प्रश्न उत्तर देतो. त्या ठिकाणी नाव घेऊन बोलतो. संजू साहेब यांनी देवळाच्या सप्तेमध्ये सांगितलं होतं का तुकाराम महाराजा ते वैकुंठाला गेले, खून गेले, खून झाला त्यांचा. कोणता? वैकुंठ महाराजांचा, तुकाराम महाराजांचा. ते वैकुंठाला गेले नाही. कोण? तुकाराम महाराज वैकुंठाला नाही गेले, त्यांचा खून झाला. आता कोण म्हणतोय? संजय साबळे स्वतःला म्हणतो मी प्राध्यापक आहे, आणि तो काल ते भाषण करायला होता पुढं आपटाळा. आता हे गाडगर पांगायचे, थोडं यांचं मत घ्या बरं. सर्वसामान्य जिथं साहेब जातच नाही, तिथं सगळ्या गोष्टी बंद. आमच्या गावात आता पेटी दिले, गेल्या वर्षी सगळं पेटीचा आकाश सड दिला. त्याच्यामुळं कुठं एवढं नाही असं वाटत. आता पण नाही ना, आता पण पाठीमाग दिलेले पेट्या दिले, पकवाद दिले, टाळ दिले, सगळं दिले, गिरणी दिली. परंतु आता तुम्ही आता शिक्षणाचं काढलं का देवराम लांडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यानंतर काही दुसरी लोक झेडपी सदस्य झाले, तर देवराम लांडे झाले. पण त्यांच्यावर अशी टीका केली जाते का देवराम लांडे यांनी काय केलं मतदारसंघासाठी? प्रश्न अजूनही तसेच आहे. सातत्याने या विकासाच्या याच्यावरती बोट ठेवलं जातं. काय सांगाल? आता आपल्या भागामध्ये असं झालंय की जिल्हा परिषद पातळीवर जी कामं असतात, म्हणजे वैयक्तिक लाभ असेल, अंतर्गत रस्ते असेल, समाज मंदिर असेल आणि यासारख्या गोष्टी असतात. पण आमदार आणि खासदारांच्या लेवलची कामं जी लांडे साहेबांकडून अपेक्षित केली जातात, मला वाटतं त्यांना अभ्यास करण्याची जास्त गरज आहे या बाबतीत, की आपण कोणत्या कामांची जबाबदारी कोणावर थोपून देतो. याचा अर्थ असा की गावचा सरपंच आहे आणि त्याला राज्य पातळीवरचं काम करायला लावायचं अशी परिस्थिती आहे त्यांच्या मनात, असं मला वाटतं. काय झालं, तुम्ही काही विकास केला नाही असं माझी झेडपी सदस्य किंवा बाकीचे मी काय म्हणतो, मला हे बघा, माझं प्रत्येक गावामध्ये विकास आहे. या खरं तर अमोल कोल्हे साहेब 9 वर्ष खासदार आहेत, शरद दादा 2 वेळा आमदार आहेत, अतुल शेठ आमदार आहेत. तेव्हा मला कोणावर बोलायचं नाही. पण हे मोठमोठे रस्ते बिस्ते असतात, हे आमदार खासदार साहेबांची कामं असतात. त्याच्यामुळे आता इथं जे आपण बसले होते मगाशी ताडपत्रीवर, आता ही माझ्याच ताडपत्रीवर बसतात आणि मला शेत येतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर मला बोलायला आवडतच नाही. आता जे तुम्ही मला सांगितलं मगाशी, आम्हाला आमचा विश्वास आहे, ही जनता आमच्या बरोबर आहे. माझी बंडी बघा, आम्ही इथं पेंड्यामध्ये झोपतो. हे माझ्यावर टीका करणारे का नाही इथं आले? माझ्यावर जे टीका करतात, मला जे नाव ठेवतात, ते मशामध्ये येऊन पेंड्यावर का झोपत नाही? लोकांची सेवा का करत नाही? ते अन्नदान का करत नाही? मी माझ्यापुरता सक्षम आहे आणि मला विश्वास आहे माझी सुनबाई माहिती लांडे ही पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती मताने निवडून येणार आहे. आता जे आहे ते बोला. मी सातेवाडीचा ना, अकोले तालुका आणि जुन्नर तालुका. मामांचे आमचे म्हणजे पहिल्यापासून परिचय आहे ना. राजकारण जरी असं अजून काही फिक्स तिकीट झाली नाही, पण मामांचं म्हणजे ते पहिल्यापासून आमचा तिकडे वैभव असेल, भांगरे असेल ना, आता लांबटे असेल ना. मामांचा प्रेम म्हणजे अकोला तालुका म्हणजे संबंध आहे आपल्या इकडे ना. तळा कोथळा कोणाला वाई पाचणे तिकडे सगळे ना, इकडचा पट्टा म्हणजे सगळ्या सोरी संबंध आहे ना. मग पण मामांचं म्हणजे नादे येतो ना, सोरी संबंध आहे ना. मामांचा जर सोनाला जर उभा केला मामा, एकच वादा आणि देवराम दादा असं नाही बनणार ना. संदीप भाऊ, आपण विरोधकांना चोख भाषेत उत्तर देऊया. त्यांना आमच्यावर टीका करायला त्यांना शुभेच्छा. त्यांनी आमच्यावर टीका करीत राहा. जेवढी आमच्यावर टीका होईल तेवढं जास्ती दिवस आम्ही फळ आम्हाला भेटेल आणि तेवढ्या जास्ती मताने आम्ही आम्हाला आमचा विश्वास आहे. आणि मला माझं माहिती आहे, मला आमदार केलं लोकांनी माझ्या गोरगरीब. आणि जे आता माझ्यावर टीका करतात ना, त्यांच्या गावामध्ये त्यांची काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही.
त्याच्यामुळे मी नाही, नाही, थेट बोला ना काय नक्की हे बघा थांबा मामाला बोलतो एक मिनिट. लांडे साहेब. मी मामा शांत बघा. राहा. त्याला बोलतो. आपल्याला कोणावर टीका करायची नाही. आता तुम्हाला मत पेटून दिसल, मी मगाशी जाहीर केलंय. आता ही मंडळी जी आहे ही सगळे माझ्या मतदारसंघातले तिथं आलेले. तुम्हाला आता नंतर तर तुम्ही आता थांबणार आहेत, जे आता जेवणाला येईल त्या टायमाला इथं आमचा प्रचारचा नारळ फुटणारे माहितीचे असते. आणि या ठिकाणी खरं तर आता आम्हाला सुतक आहे, आम्ही पाहुण्यांच्या हस्ते म्हणजे रोहिदास गोलपच्या हस्ते नारळ फोडणार आहे. ते जे म्हणतात ना जातीवाद जातीवाद, तर या ठिकाणी हे पण बरीचशी मंडळी ओपनची या ठिकाणी आहे, आम्ही त्यांच्याच हस्ते नारळ फोडणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचा या तुम्ही ज्यांची नावं घेताय त्यांची आमच्यावर बोलण्याची म्हणजे अवकाश नाही, पण ते बोलतात. त्यांनी वाटलं बा यांच्यावर टीका केली की यांची तिकीट कमी होईल काय होईल, आम्हाला त्यांच्यावर बोलायचं नाही. माझ्याबरोबर जनते, मला माझा विश्वास आहे, माझ्या कामावर विश्वास आहे. मी आता 3 दिवस इथं मातीवर झोपतोय, मी इथं जनतेमध्ये आहे. आणि घसा म्हणून- बसलाय मामांचा घसा बसलाय. तर मला तुम्हाला पत्रकार मित्रांना एवढंच सांगायचे की माझी सुनबाई आहे, अत्यंत कार्यक्षम आहे, माझ्यापेक्षा हुशार निघाली. आज त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. लहान बाळ आहे तरी आम्ही जनतेमध्ये जातोय. आणि आता या ठिकाणी जावळे साहेब असतील, गोलप साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचा काशीनाथ असेल, देवळे गावचे आमचे कुठे तर हे अनेक माणसं, माऊली हिरनके, गणपत गोटकरे, या ठिकाणी उपसरपंच आज नव्हे सगळे कार्यकर्ते, मारुती जावळे. म्हणजे बरेचसे कार्यकर्ते आहे, परंतु एक प्रश्न असा आहे की सातत्याने विरोधक अशी टीका करतात की जे आदिवासी ज्या शेतमजूर महिला असतील ते बनकर पाटील किंवा पूर्व भागामध्ये ठिकाणी जातात तिथे त्यांचं काय समजा त्यांचं हे होईल हॅरेसमेंट किंवा पैसे दिले जात नाही, देवराम लांडे जातात त्या शेतकऱ्याला ज्यांनी पैसे बुडवले त्याला दमदाटी करतात, ॲट्रॉसिटीच्या धमक्या देतात चुकीचे आहेत ना, कधीच नाही आणि केलं. असं करतात. चुकीचे आहेत मी बोलतो ना. मला बोलू दे एक मिनिट. मामा 2 मिनिटं मी बोलतो ना. याच्यावर एक आणण्यात झालं माहितीये का, देवराम साहेब म्हणजे असं माहितीये का, आमच्याकडं मामाला माहिती आहे ना, एक सातेवाडी पहिली पिकअप पडली मग आमच्या ते इन्शुरन्स नाही का ती 3 पोरं आपल्या कुठे यायची आपण 21 लाख मिळून दिले. मामाने आम्ही समोर होती ना, त्याच्यानंतर आता ही घटना घडली ना. इन्शुरन्स पुढची तयारी पण मामा सगळ्यांचा आजार म्हणजे उत्तर पोलीस संदीप स्टेशनला. भाऊ, सांगायला आता तुम्ही माहिती आहे का या- उमेदवार आहे हं. ही बोला, अशी मावशी, म्हणतात की देवराम लांडे फक्त आदिवासी लोकांची ज्या शेतमजुरांची जास्त बाजू घेतात, त्या शेतकऱ्याला त्रास दिला देतात. मी असं म्हणणार नाही की बाजू घेतात. प्रत्येक जण तिथे जाऊन कष्ट करतो आणि त्या कष्टाचे पैसे त्यांचे आहेत त्याच्यामुळे ते त्यांना मिळायलाच हवे. पण मैत्रीपर संबंध चांगले असते आणि लोक आणूनही देतात. पण जर नाहीच समोरचा एखादा अन्याय करत असेल एखाद्यावर तर मग तिथे आवाज उठवणं पण गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटत नाही माझे सासरे म्हणजे लांडे साहेब असेल ते काही चुकीचं करतात. 40-50 माणसाचे जर पैसे बुडाले साहेब, 40-50 माणसाचे जर पैसे बुडत असेल तर बोलायला पाहिजे ना. मामा तक्रार केली होती का? सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करते. आणि जर 50 माणसाचे पैसे आठवडे जर बुडत असतील तर मग लांडे साहेब काय करणार? म्हणणार का नाही संदीप साहेब पैसे देता का नाही? कष्टाचे पैसे कष्टाचे पैसे. फुकटचे मागितले नाही ना. मागितले जर फुकटचे 50 वर्ष गेल ना कुटुंब मेली ती, असा विषय ना तू. मग ते पैसे समजा त्या शेतकऱ्याकडून मागितलं तर आपलेच आदिवासी जे काय आहेत नेते ते म्हणतात का जातीवादी देवराम आपले लांडे काय झालं, आदिवासींना ती मजुरी नाही साहेब. मराठ्यांकडे गेल्याशिवाय जातीवादी गेल्याशिवाय ती काम खालच्या भागात आहे. आपल्या भागात ती मजुरी भेटत नाही. जो रोज येतो 2 रुपये त्यांच्यामुळे आपल्या लोकांना भेटतोय. पण ती प्रमाणित काय सगळी काय तशी बुडवती नाही. 2-4 त्याच्यामध्ये 100तून 4 जण निघतात. पण ते बी लांडे साहेबांमुळे ते दिलेत. कधी त्यांनी भांडणं तंडणं केली का, कधी त्यांनी हात लावला, कधी मारहाण केली का, त्याच्याबरोबर आम्ही गेलेले. पण लोकांचे पैसे भेटले, तिला समाधान वाटला. लाख रुपये 1.5 लाख रुपये मजुरी होती. आणि ती जर बुडाली एवढी तर काय करणार माणसं? ती बाजार हटणार कशी, तिथं मिरची नेणार कशी, पोराची शाळा शिकवणार कशी? 15 दिवस पैसे 1500 पैसे काय काय जागी अडकलेले ती स्वतः आणून दिलेली. तिने काय चहा पाणी घेतलंय का, स्वतःच्या गाड्या घेऊन तिने काढून दिल्या, तिने बिचाऱ्याने दिले. त्याच्यामुळे कोणा वाद केला, केस लावली का तिची, का दुखणं वाढवलं का कोणी? मग असं आहे ना, मग एवढं पैसे बुडाले उमर नाही पाहिजे ना. उद्या तुमच्याकडे तक्रार आम्ही घेऊन आलो, साहेब असं हा माणूस पैसे देत नाही, मग त्याच्यावर चर्चा करणार ना 4 कार्यकर्ते. अहो का देते नाही म्हणून असले मग ते देवाच लागणार तुम्हाला ना. त्यामुळे काही ओपनची गावं देवराम लांडेंचा विरोध करतील असं वाटतं. आता 3च्या माणसात का गेली होती म्हणणार ना का बाबा 3 आमच्या माणसाला तपली नको. मग 2-2 महिनेच आमचे पैसे बुडवायचे का? मग त्यांच्यावर चर्चा करायची का? मग ही असं चाल काढणार तुमच्यातला माणूस ज्याला मला आहे ना, तुमचाही नेता द्या, तुम्ही आमचा पैसे काढून द्या, तुमचे नाव घेऊन आम्ही. तुम्ही जर काम केलं तर तुमचं नाव घेणार, तर नाही गेलो काय करणार आम्ही? बरोबर आहे का नाही? मग एवढ्या माणसं जर महिन्याचे पैसे बुडवले,
लाख रुपये त्या सोनावळीच्या बाईचं 2 वर्षाचे पैसे काढले, मग काय मग हे करणार? बाकीचे नेते वगैरे असे पैसे मिळून देणार येतात का? नाही अशा याच्यात नाही ते ना. आतापर्यंत कोण गेलेलं अशा येत नाही, फक्त एकच माणूस आहे एवढा फक्त ना. त्याला फोन केला ते बिझी राहते एकच माणूस आहे ना. त्यांनी काम करावं. बाकीचं काम नाही कधी नाही येते. एवढं आहे आमचं. हा हिरा जन्माला आलाय फक्त आदिवासींचा हाय वाट. मागच हा ना, हे मी सांगतो ना. शिवाजी महाराजांच्या पाठीमागे एवढाच माणूस विषय आमच्या ऐका साहेब. आदिवासींमध्ये. आहे ते खरे आहे ना. अजून 1 मिनिट तुम्हाला थांबा. बरोबर मग तुम्ही काय झालं त्याच्यानंतर मी बोलतो. थांबा. बरोबर. काय झालं, ही अध्यक्ष होते जिल्हा परिषदला. पहिल्यांदा अध्यक्ष झाले त्या टायमाला आम्ही थोडा हिरडा खरेदीचा व्यापार केला. आम्ही पुणे जिल्ह्यातच केला. आमचा हिरडा फॉरेस्ट खात्यानं अडवला, म्हणजे शेतकऱ्यांचा माल घेतला आम्ही. थोडाच तुमच्याकडून 1-2 लाख रुपये त्या भांडवल आम्ही अडकावल्यामुळं फॉरेस्ट खात्यानं आमचा माल जप्त केला. आम्ही मोटरसायकलीवाला आमचा जोडीदारांना आम्ही आणि अध्यक्ष साहेबांना भेटलो. साहेब म्हणलं असं झाले, तर मग साहेब म्हणले अध्यक्ष गेलं जिल्हा परिषदला फॉरेस्टचा काय संबंध नाही, पण माणसं त्यांच्या सल्ल्याची होती. 100-150 पोता हिरडा आमचा वाळल्याला पकडलेला. साहेबांनी एक फोन केला, फक्त प्रेमानं आमचा शेतकऱ्याचा माल सोडून द्या. 2 लाख रुपये आपला 5 लाखाचा माल आमचा तिने काढून दिला. 1 रुपया दिला नाही आणि आम्हाला कोणा अडवला नाही, पर जुन्नरपर्यंत माल येतोपर्यंत. हा एक उपकार आमचे केलं. म्हणजे आम्ही बोललो 2-4-5 लाख रुपयाला, फक्त फोन केला त्यांनी. काही दिली तबली केली नाही, दिली बोलावलं नाही, काय नाही. तुम्हाला काय वाटतं आता हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, देवराम लांडे सतत या त्या पक्षामध्ये जातात म्हणून टीका तर होत असते. पक्षी म्हणजे त्यांची मागणी होती, तिने म्हणजे ती कलाकार माणूस आहे, तिची तर प्रेमानं हे समाज त्यांच्या मागे जाणार आणि तिने सांगेल तिथं ती तिकीट देऊ शकतात आणि ते कामही करणारा माणूस आहे. आणि काम करणारा माणूस, पाण्याची जबाबदारी, रस्त्याचा पुढं शाळाची अडचण आली, पुढं मास्तरांची अडचण आली, तो बिडको उभा राहणार माणूस, तो माणसं त्यांची. सरपंच सुद्धा आम्हाला किती बऱ्या मदत केलेली, आमची बिलं काढायला. आम्ही सुद्धा ठेकेदार होतो त्या टायमापासून आमची 2-2 लाख रुपये बिलं अडकलेली तिने काढून दिलेली आहे, न चहा प्यातानी. मग आम्ही आपणही वित्तीय असा उपकार करून बघ, तुम्ही जर करत असेल तर आम्ही तुमच्या मागेच ना. म्हणजे पक्षाचा तर काय, आता बेंके साहेबांचं आम्ही माणसं आहेत काही मी. ती जिल्हा परिषद बँकेमुळे झाली, अध्यक्ष बेंके साहेबांनी दिली केलेली. आतापर्यंत कोणा ते सहभाग नाही, ते म्हणाल तिथे लोक उभी राहिली. आणि बेंके साहेबांना लाल दिवा त्यांच्यामुळे मिळालेली. परत हे त्यांनी लोकांकडे मागणी केली नाही, त्यांचा अधिकारच आहे ना. त्यांनी कामही तसंच केलेलं आहे. उद्या पटलंय. समजा बेनकेंनी तिकीट दिलं नाही मग काय? नाही, आता त्यांचं बघा, तिने आपण ठरवायला पाहिजे. अपक्ष लढून निवडून येऊ. ठरवायला पाहिजे. साहेबांनी बी मागणी केली, विनंती केली, ते काही विरोध केलेला नाही. मग आता आम्ही बी मागणी केली, बाबा मला जर नाही जर पक्षानं हे केलं तर मग साहेबाला आम्ही मान्य करायलाच पाहिजे ना. मला हा, बोला ना. अतुल शेटवर अजितदादा विश्वास आहे. माहिताईचं शिक्षण बघून, माहिताईच्या ज्या सर्वे जो एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलमध्ये माहिताईचा 72% सर्वे आलेले आणि अतुल शेठ बेनके आणि अजितदादा पवार माहिताईलाच तिकीट देणार असा आम्हाला विश्वास बरोबर आहे. आहे. काल तर तुमच्या विरोधामध्ये आपल्या गावामध्ये एक 2000 लोक आली होती. हो नाही, ते 260 होती मोजली. वापर असेल चुकीचे असेल घ्या ना. हा, 260. ओके, घ्या ना. काही लोक माहिती 2000 इथं मशात मामांचं हो, इथं 1000 लोक आम्ही रोज एकत्र जेवतोय आणि 3 दिवस गुतलोय. आम्हाला वर जाऊ द्या, मग आमची किती आहे ती मोजा इकडून. नाही, एवढी माणसं दाखवून द्या तुम्ही, हा. दाखवून द्या. त्याला दिली मधून अहो, गाड्या 200 असतील. पाठीमाग तुम्ही जो काळा पांढरा बैल आणला होता तो आता तो विकला 3,51,000ला, असं तिथं विरोधक म्हणत होते का देवराम लांडेंनी तो बैल त्यांचा नाहीये, एका उच्चलच्या कोणत्या तरी संदीप कोणत्या गावात. भाऊ, हत्ती चलताय कुत्ता भुकताय. हत्ती चलताय रोखणारे किती कुत्ता बघतील हा ना. हत्ती चलताय कुत्ता भुकताय. आता माझ्या बैलापर्यंत टीका हे आहे का, माझ्या बैलापर्यंत टीका आली म्हणजे ही टिंगलीची गोष्ट हास्यात मध्ये. माझ्या बैलाचा त्यांचा काय संबंध. मी मगाशी तुम्हाला पावती दाखवले, माझा बैल मी विकलाय, तो माझा प्रश्न वैयक्तिक आहे संदीप भाऊ. आणि म्हणून त्यांनी अशा खालच्या लेवलला त्या टीका त्यांनी करू खालच्या लेवलला येऊच नाही आहे ना. बैल विकणे, माझ्या कुटुंबाबद्दल जाणे, त्यांना धंदाच नाही. देवराम लांड्याला टीका केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही. जेव्हा ते माझ्यावर 2 शब्द वाईट बोलतील तेव्हा त्यांना 2 घास जेवण जाते. जे उपकार आदिवासींवर केलेत, ऐका, देवराम लांड्याने जे उपकार आदिवासींवर केलेत, शेतकरी म्हणा तुम्ही करा आणि मग बोला. त्याने मच्छा द्या म्हणा, नाश्ता द्या, फक्त नाश्ता द्या इथं येऊन म्हणा. चला नाश्ता द्या, एवढी त्यांचा नाश्ता द्या, पोहे भात चहा आणा, चला पाणी मग. द्या. ज्या दिवशी ताकद आहे का ना, मामावर टीका करणं म्हणजे सोपं आहे का ते? अहो देवराम साहेब इथं मशाले साहेब तेव्हापासून आता आदिवासी राहणार नाही. इथले पैसे निघायचं काम ह्या माणसाने केलेले.
इथं ताकद नव्हती पहिले ना. एक रुपया राहिलेला नाही आतापर्यंत. इथं पहिला मारामारी व्हायची, इथं भांडणं करायची, बैला सोडून न्यायची. मामाने जसं इथं मस्त धरला का त्याच्यापासून आदिवासी कोणाच भेऊन वादळ इथं आला तरी सगळा फुकून आलाय. ही सगळी घाबरत पार तुटलं ना. सगळी संपला खेळ. म्हणजे ह्या माणूस इथं आला ना बघ, कोणाचा अन्याय नाही, कोणाचा पैसाही बुडाला नाही, काय नाही. साहेब 15-20 वर्ष हा धंदा चाललाय. आपण प्रत्येक गोष्टी आता हे बैल काय लोकांनी घेऊन दिलेले आहेत का? हे गेल्या वर्षाचं येणार आहे, यंदाचं नाही. पुढच्या वर्षी लागतील ह्या बैलांचं. मग आता हे कोण आम्ही घेऊन दिलेत, मग सांगायचं आम्ही सगळ्यात महाग विकला गेला त्याबद्दल असं बैल वस्तू होती तशी आवडतं का मशामध्ये बैल दाखवून द्या तुम्ही. शक्ती कशी वर मशीन कसा ते आम्हाला ते अठरा idea दिले तर येते बाजार आहे, म्हणून. असा बैल दाखवला का हे दोन अरे म्हणलं मी बैल आणलेत ना, कशी कशी होती. मी बैल आणून विकलाय ना, तुम्ही एखादा गाडा आणून निका. हा, खरं आहे ना. नाही तुम्हाला बैल घेता आला ना, एखादा गाडा गाव कुंभाराळी जाऊन आणि त्या गाडावर येऊन इथं का उगाच संदीप भाऊ नाही नाही, ते लेखून नाही ते का यात्रेमध्ये येऊन आदिवासी राम राम तरी करा, आहे का ताकद यायची त्यांची? या ना इथं, या ना, या ना इथं राम राम तरी करा. मग माहित आहे बरं. बोला. अशी तुमची टीका होती का तुम्ही जसं काय काय म्हणतात त्याला वारसदार किंवा काय घराणेशाही म्हणजे समोरचे अहो, संदीप उमेदवार भाऊ. ऐकाय का समोरचे उमेदवार म्हणतायत की तुम्ही घराणेशाही चालवतायत, सगळं त्यांना आयतं भेटलेले, तसं मला काही मिळालं नाही, मी गरीब घरचे आहे, साधी आहे. काय उत्तर देणार तुम्ही? अशा ताईला किती टर्म आहे? अशा ताई 5व्यांदा आहे. शेरकर, निवृत्ती शेरकर शेठ, सोपान शेठ, आता कोण आहे? सत्यशील शेठ. घराण्याच्या त्यांनी बोलूच नो. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा चिरंजीव खासदार. काम आहे, काम बोलतोय ना. तुम्हाला काय उत्तर द्याल? मी तर एकच म्हणेल की जे त्या पक्षात यायची धडपड करतात, म्हणजे जो पक्ष शरद पवार साहेबांचा होता आता अजित पवार साहेबांचा आहे आणि आपण त्यांच्याच आदर्शाने पुढे जात असतो, तर त्यांनी म्हणजे ती पण एक घराणेशाहीच झाली. आणि ठाकरे साहेब असतील यांचं सुद्धा घराणेशाही आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांनी त्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करावा घराणेशाहीबद्दल बोलायच्या आधी. कारण तुम्ही सुद्धा अशाच पक्षामध्ये जायचं बघता की ज्याचं प्रतिनिधित्व ऑलरेडी 2-3 माणसं करून झालेले आहेत. ते गरीब आहेत, तुम्हाला सगळं आयतं मिळालेलं आहे अशी टीका होती. नाही नाही, आमचा ऊस आहे, आम्ही बैल ऐकतो, आम्ही कारखाने ऊस घालतो, ते पोलीस आहेत. आम्ही तसं काही नाही, आम्हाला काही त्यांची टीका नाही करायची. गरीब गरीब कोण नाही, सगळे श्रीमंत आहेत. शेवटी ही जनता माझ्या बरोबर आहे का नाही? आहे ना. त्यामुळे मला माझी ताकद संदीप भाऊ, माझी ताकद जनते, माझ्यावर टीका होणं हे साहजिक आहे. तुम्ही पाहिलं त्या आता मागे जे माझ्यावर प्रसंग आला त्यामध्ये किती माझ्यावर टीका झाली. आज एक मुलगा होता बिचारा, दुःखात घटना घडली, तो काही लोकांचा नव्हता बिचारा. असं दुःख असा प्रसंग हाडवैरेवर येऊ नो, त्याने तिथं भाषा केली माझ्यावर, तिथं टीका केली. मग आता वाघानं 2-3 पोरा खाली वाघाली ठाकर तिथं का नाही आली? काल याला अपघात झाला आळा पाटीला, 2 माणसं जागेवर मेली, 25 माणसं जखमी आहेत. तिथं मी 3 दिवस होतो. मामा सगळ्यांच्या आधी हजर, मामाच फक्त दुसरा कोण येत नाही ना. आहे ना, खरं आहे ते ना. तुम्हीच हजर सगळे ना. तिकडं तुमच्यावर अशी टीका गेली, तुम्ही चमकोगिरी करायसाठी जाता किंवा व्हिडिओ मध्ये जळण्यासाठी जाता. तुम्ही जा ना, तुम्ही करा, तुम्ही तुम्ही सुखात करा. जा ना तुम्ही, दुःखात नाही पण सुखात नाही, दुःखात जा ना तुम्ही मग. दुःखामध्ये तुम्ही जा, माझ्यापेक्षा चांगले काम करायचे तर तुम्हाला स्वीकारीन. टीका करून तुम्हाला काय मिळणार नाही. मी तुम्हाला आजच सांगतो आणि मीडियाच्या समोर सांगतो, काही जरी झालं तरी माझी सुनबाई सर्वात जास्ती मताने निवडून येणार. तुमची एक बैठक झाली का खाली ते अजिंक्य गोलप यांच्या पत्नी नीलम वायाळ, त्या म्हणजे ऍक्सेप्ट करायचं ठरलं होतं असं आम्हाला समजलं. परंतु ते जे गोलप आहेत ते म्हणाले की आम्हाला देवराम लांडे सोबत यायचं नाही, निवडणूक लढवायची नाही. कोण गोलप कोण ओळखत नाही. अतुल शेठ बेनकेने अजित दादाची तिकीट दिली ते आम्हाला मान्य. झाला शेवट. वरती आता जायचंय काय, कसं काय? मेळावं तर घ्यावं लागेल ना तुम्हाला, आता शक्ती प्रदर्शन करावंच लागेल. नाही नक्कीच. ही माणसं जी कमवलेली आहेत ती मला पैशांपेक्षा जास्त महत्वाची आहेत आणि भविष्यात मला त्यांच्यासाठी काहीतरी करायची संधी मिळेल. आणि जनता जनार्दनी देवापेक्षा कमी नाही, तर त्यांनी ती संधी दिली तर संपूर्ण आयुष्य जसं लांडे कुटुंबाने वाहून घेतले त्यांच्या सेवेसाठी तसंच काम करत राहणार आहोत. लांडे कुटुंब आजही बी सगळ्या समाजाकरता अवरात्री तरफडणारी माणसं होती आणि यांच्याकरता समाज अवरात्री त्यांच्याकरताच
तरफडणार आहे. अहो पण आता काळू शेळकंदे झालं, मारुतीवाळ ते विरोधात आहे. कधी आदिवासी पट्ट्यातून ऐका कधी आदिवासी पट्ट्यातून हिंडलं आणि त्यांनी काय केलंय, कोणाकरता काय केलंय त्यांनी? फक्त एवढं माहिती आहे, ताई निवडून येणार. बस त्यांचं नावही घेऊ नका. काय तर त्यांनी अशा किती आंघोळ नाही मामाला अजून ना कसा बसला मामांचा असं मंडप टाकून आदिवासी माणसांचं संरक्षण करा. एवढ्याबद्दल मी तुमच्या पाया पडेल.